गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंद किंवा मन मोहिली गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सेवे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. विको नॉर्मल कमी ठेवा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग. अजून कमी करा आवाज. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट काल्याच्या प्रसंगातील 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला. या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम आहे, सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि आहे ना, गेली अनेक वर्षापासून आपल्या या सावता चौकामध्ये, सावता नगरमध्ये, मालेगावच्या घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा 7 दिवसाचा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नामोत्सव मोठ्या आनंदात, प्रेमानं, मिळून मिसळून, खेळीमेळी वातावरणात हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. त्यातली या वर्षातली 2025ची शेवटची कीर्तन सेवा माझ्या वाटेल आहे. समस्त सावता महाराज भक्त परिवार, सप्ताहचे आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी, आई बहिणी, वडीलधारी, सावता नगर म्हणजे हा चौक आहे का नाही, हा महाराजांचा भक्त परिवार, या सर्व लोकांनी दिलेलं मला हे निमंत्रण, तुम्हा सगळ्यांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ते वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक नात्यानं कार्य करणारे उभ्या महाराष्ट्रावर ज्यांचं नाव आहेत, आम्हाला पितृतुल्य श्री गुरु नरेंद्र महाराज गुरव आणि आदरणीय आमचे नामदेव दादा बिजी, या दोघांनी दिलेलं मला हे निमंत्रण. आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन. उपस्थित वडीलधारी माणसं भरपूर आहेत, आई बहिणी कमी आहेत. असं उलट झालं का माझं? बरं ठीक आहे. हा, तुम्ही खूप जास्त आहेत, वडीलधारी कमी आहेत. या सगळ्यांना एकदा मनोभावी वंदन करतो. कीर्तनाकरता आदरणीय मयूर महाराज, कीर्तनाकरता आदरणीय कृष्णा महाराज, कीर्तनाकरता आदरणीय मिलिंद महाराज, वा, नाना महाराज, बापू महाराज, आदरणीय राकेश, प्रवीण महाराज, राकेश महाराज, वा, कैवल्य साम्राज्य यूट्यूब चॅनल, वा वा, ते पण या ठिकाणी आहेत. सर्वांना एकदा मनोभावी वंदन करतो. साऊंड सिस्टीमवाले दादा तुम्हालाही वंदन करतो. आलेल्या सर्वांना मनोभावी वंदन करतोय. 11ला 5 कमी आहेत, 5 जण आहेत, 3च कमी आहेत. 12 वाजता कीर्तन थांबवायच्या. सर्वांनी मन लावून ऐका, ताट बसा, थोड्या वेळ कीर्तन करायचंय. तुमच्या डोक्यावरून जाईल असं अजिबात सांगणार नाही, त्याच्यामुळे थोडेसे फ्रेश बसा, प्रफुल्ल बसा. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही फुल्ल दिसत आहेत. नाश्ता नाश्ता असं म्हणायचे मला आहे की नाही, असं म्हणायचे मला आहे की नाही, हा ना. असे हसतमुख बसा, हसतमुख. काही काही मागात पुसून माझ्याकडे अशी पाहते का बरं, असे पाहू राहिले, काही चोरी केली की मी इथं आहे का नाही. प्रफुल्ल बसा, हसतमुख बसा. थोड्या वेळ कीर्तन करू आपण, आहे का नाही. आणि बघा, टाळ्या बेळ्या कोणी वाजवायचे नाही. कायच्या लवकर वाजवत, हातबीत दुखायचे तुमचे, उगाच पाप बीप लागायचं भजन केल्यावर. त्यापेक्षा सर्वांगाचे कान करून ऐका. बघा तो मोदक पा कसा हसतोय आहे का नाही. वा, सर्वांनी ताट बसा, मन लावून ऐका. नामदेव महाराज, तुम्ही फोन केला आणि चांगल्या माणसांच्या भेटी करून दिल्या, आहे का नाही. लय दिवसानंतर भेटले सगळे, आहे का नाही. सर्वांना मनोभावी वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पाया श्री संत शिरोमणी. सगळ्या संतांमध्ये ज्या संतांचं नाव अग्रगण्य आहेत असे संत शिरोमणी, आहे का नाही, नामदेव महाराज आणि संत शिरोमणी सावता महाराज, या दोघांची बी पुण्यतिथीचा उत्सव आहे, समाधी सोहळ्याचा. आणि 3रा पर्व काळ मध्ये एकादशी पण आहे. म्हणजे हा त्रिवेणी संगम तुमच्या या नामसप्ताचा आहे. अतिशय गोड वातावरण आहे. त्रिवेणी संगम कधी एकत्र येत नाही आणि त्यामुळे त्रिवेणी संगम आल्यामुळे
कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम हा तेथेची उत्तम चरण रज वंदिता जळती दोषांची डोंगर शुद्ध होती नारी नर. आहे का नाही? हा मोठा उत्सव आहे. काल संत भक्त शिरोमणी म्हणजे प्रेममूर्ती नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली. आज संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. सावता महाराजांच्या बद्दल काय बोलायचं? पहिल्या दिवसापासून तुम्ही ऐकत आले असतील, आहे का नाही? पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांपासून तर रात्रीपर्यंत सगळ्यांनी सावता महाराजांबद्दल सांगितलं. रात्री तर विषयच नाही, आहे का नाही? नामदेव महाराजांबद्दल चांगला विषय झाला असेल. आज सावता महाराजांची पुण्यतिथी आहे आणि काल्याचं कीर्तन दोन संगमी एकत्र आहे. सुरुवातीला थोडंसं संत सावता महाराजांच्या बद्दल आपल्या पुढे ठेवतो. सगळ्यांना माहितीच आहे तरी पण एक विषय आला म्हणून सांगतो. संत सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाही. सगळ्या संतांच्या वाऱ्या, सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, पण जगातली एकमेव संत आहे त्यांच्या भेटीला जगाचा मालक आरणगावला येत असतो, आहे का नाही? हा, त्यांचं नाव काय आहे? संत सावता महाराज. आणि याचं कारण तुम्हाला सांगतो. कर्म हीच पूजा आहे. काय झालं? कर्म हीच पूजा आहे. या वाक्यावरती श्रद्धा, विश्वास, भाव ठेवायचे संत सावता महाराज, आहे का नाही? कर्म हीच पूजा आहे. आणि बघा, कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन, आहे का नाही? श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना म्हटले, अर्जुना, माझं भजन करण्यापेक्षा तुमचं कर्म महत्वाचं आहे. आणि याच निर्णयाला ठाम असणारी संत सावता महाराज. सावता महाराज कधी पंढरपूरला गेल्याचा उल्लेख नाहीये. सावता महाराजांनी मोठ विठ्ठल बैल विठ्ठल हो या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल हो. हे झाड सुद्धा विठ्ठल आहे. हे सगळे माझ्या पुढे बसलेले विठ्ठल आहे. हे सगळं जग विठ्ठल आहे. पाणी विठ्ठल, बैल विठ्ठल, गाय विठ्ठल, सगळे विठ्ठलच विठ्ठल आहे. कांदा, मुळा, भाजी हे सगळे विठ्ठलाची, अवघी विठाबाई माझी. या निर्णयाला ठाम असणारी संत शिरोमणी सावता महाराज. आणि कधीच पंढरपूरला गेल्याचा उल्लेख नाही. तुम्ही अख्खे चरित्र वाचा, पण कधीच सावता महाराज पंढरपूरला गेल्याचा उल्लेख नाही. उलट आजच्या दिवशी काय, आजच्या दिवशी तिथे देहूकरांचं कीर्तन असतं. देवकर म्हणजे तुकाराम महाराजांचे, आहे का नाही, वंशज. त्यांचं कीर्तन आज त्या ठिकाणी असतं सकाळच्या 10 ते 12 या काळामध्ये. आणि त्या ठिकाणी आरणला त्यांच्या समोर कीर्तन होतात आणि त्या ठिकाणी फुले उधळले जातात आणि समाधीचं कीर्तन त्या ठिकाणी संपन्न होत असतो. समाधी सोहळा संपन्न होत असतो. आणि आता दुसरं एक कारण असं आहे, पालख्या सावता महाराजांकडे का जात नाही? समजा आळंदीला पालख्या जातात, त्र्यंबकेश्वरला पालख्या जातात, पंढरपूरला जातात, मुक्ताबाईला जातात, म्हणजे आहे का नाही, हा मुक्ताईनगरला. मग आरणगावला का जात नाही? याचा अर्थ असा आहे, नुकतीच पंढरपूरची वारी झालेली असते 10-12 दिवसापूर्वी, बरोबर? हे एक कारण. आणि दुसरा, आणि लगेच दुसरीकडे पालखी घेऊन जाणं म्हणजे हे लोकांना शक्य नाही. आणि दुसरं एक कारण असं आहे की गावोगावी, ऐका नाही, गावोगावी सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव संपन्न होत असतो. त्यामुळे गावच्या लोकांना सावता महाराजांचं दर्शन गावोगावच मिळतं. त्यांची महती सुद्धा ऐकायला मिळते, म्हणून कधी पालख्या जात नाही. विठ्ठल त्यांचे वडील परसोबा माळी वगैरे हे सगळे विठ्ठलाचे भक्त. माझ्याही पोटी माझा भक्त जन्माला यावा, माझ्या पांडुरंगाचा भक्त जन्माला यावा, हा अट्टहास त्यांचा होता. आणि म्हणून त्यांनी नवस केला होता, हे पंढरीनाथा, हे पांडुरंगा, मी आजपर्यंत तुझ्या भेटीला कधी आलो नाही देवा. पण परमेश्वरा, या सगळ्या माझ्या शेतामध्ये, माझ्या मळ्यामध्ये जे काही हाल मी लावलंय, जे काही घडवलंय, ही तुझीच कृपा आहे. आणि यातच मी देवाला पाहतोय, आहे का नाही? बास, याच्यापेक्षा मला दुसऱ्या देवाची गरज नाही. हे सगळं जग विठ्ठलमय आहे, ही माझी भावना आहे. देवा परमेश्वरा, मग माझ्या नंतर सुद्धा माझा परिवार मोठा व्हावा, म्हणजे तुझ्या भक्तीसाठी, म्हणून तुझाच भक्त माझ्या पोटी जन्माला घाल. म्हणून सावता महाराजांचा जन्म आहे का नाही? आणि मग सावता महाराजांनी तेच केलं. आयुष्यभर पंढरीची वारी सुद्धा नाही, मग आयुष्यभर या सगळ्या लोकांमध्ये पांडुरंगाला पाहत राहिले. आणि नाहीतरी सगळं जग देवचे की नाही, आहे का नाही? श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहे बघा, ममैवांशो जीवलोके. सगळं जगत देवाचे अंश आहे. मग सगळ्या जगात जर देवाचा अंश आहे, तर आपण काय राक्षस आहे? अजिबात नाही. राक्षस कधी या जगात झाले नाही, राक्षस कधी या जगात होणार नाही, आणि राक्षस कधी नव्हते. पण मग काही म्हणतील संत महात्मे खोटं बोलले का, राक्षस होऊन गेले? त्यांचंही खरं आहे, माझंही खरं आहे. कसं काय? राक्षसी ही वृत्ती आहे. राक्षस नावाचा कोणी प्राणी या जगात नाही, राक्षसी वृत्ती आहे. समजा आता हे सगळे माझे मित्र परिवार आहे, कृष्णा महाराज, मयूर महाराज, सगळं आपण सगळेच माणसं,
नामदेव भाऊ, हे सगळे माझे मित्रपरिवार. आम्ही खूप चांगली मित्र आहोत. पण एखाद्या दिवशी आमच्यात जेव्हा मतभेद होतील, होणार कधीच नाही हा, पण समजा पाण्याला आग लागणार नाही, पण समजा लागलीच तर एकादशीच्या दिवशी शिवरात्री येतच नाही, पण समजा आलीच तर मग काय करायचं? काय आहे का नाही? भजे काढायचे खायचे, आहे का नाही? लोणकडी तुपातले, असं मला म्हणायचं आहे का नाही? पण ज्या दिवशी आमच्यात मतभेद होतील त्या दिवशी मी त्यांच्याबद्दल लोकांना वाईट सांगणार आणि ते माझ्याबद्दल लोकांना वाईट सांगणार. मग आमच्यामध्ये आम्ही पहिले मित्र नव्हतो का? होतो, पण आमच्यात जी शिरली तिचं नाव राक्षसी वृत्ती आहे का नाही? ही वृत्ती माणसाची वाईट असते. ही वृत्ती केली का आपण सगळे माणसं देव आहे याची जाणीव प्रत्येकाला होते. विठ्ठल विठ्ठल. आणि बघा, देवाची उपासना करताना आलेल्या सगळ्या महिला, पाठीमागची मंडळी, तुम्ही सगळे ऐकून ठेवा. देवाची उपासना करताना 17 देवांची कधी उपासना करायची नाही, एकाच देवाची उपासना करायची. मग समजा तुम्हाला जर स्वामी समर्थ आवडत असेल तर तुम्ही रामप्रभूच्या मंदिरात जरी गेलात, रामचंद्राच्या मंदिरात, तरी रामचंद्राच्या मूर्तीत तुम्हाला रामचंद्र नाही, स्वामी समर्थांचं दर्शन झालं पाहिजे. आहे ना महाराज? जर तुम्हाला साईबाबा आवडत असेल तर तुम्ही पांडुरंगाच्या, सावता महाराजांच्या मंदिरात जरी गेले तरी सावता महाराजांच्या मूर्ती सावता महाराज नाही दिसली पाहिजे, मग तुम्हाला साईबाबांचीच मूर्ती किंवा दर्शन झालं पाहिजे. ही अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती माणसाला कधी होत नाही. ऐका नाही? आणि अजून तुम्हाला सांगतो, ऐकून ठेवा. देव हा एकच आहे, त्याचे अवतार फक्त वेगळे. अनंत अवतार घेशी बघता कारणे, घेची बघता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उतरणे. ऐका नाही? देव हा एकच आहे. 17 देवांची उपासना करण्यापेक्षा एका देवावरती ठाम राहणं. मग आता महाराज हे बघा, आणि इकडं देव या जगात दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. मी तुम्हाला पटवून देतो आणि माझ्या अभंगाकडे येतो. इकडे बा, देव या जगात दिसत नाही आई, बरं का सगळ्या, तरी पण या जगात देव आहे. कशावरून? माझ्याकडे बा, दिवसभर आपण सगळी माणसं काम करतो की नाही? बोलत जा. संध्याकाळी जेवण करून आपण झोपतोय. झोपणं आपल्या हातात आहे, पण सकाळी उठणं आपल्या हातात नाही. आणि तरी पण रोज सकाळी आपण उठतोय, त्या अर्थी उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे, त्याचं नाव परमेश्वर आहे. बरोबर आहे की नाही? समजा संध्याकाळी तुम्ही जेवण करून झोपल्या आणि उद्या सकाळी उठल्यात नाही, मग हाय परत 10 दिवसानं मी प्रवचनाला हरे राम आहे का नाही? ज्या अर्थी रोज उठतोय त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे. किंवा हे नाही कळलं, तुम्ही सगळे माझ्या आईसारखे आहेत म्हणून एक वाक्य मुलगा या नात्यानं बोलतो आणि त्याला पुरावे आहेत माझ्याकडे, त्याशिवाय मी बोलणार नाही. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्यांनी केली त्याचं नाव देव आहे. आणि अजून तुम्हाला सांगतो, पुढे ऐका. स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा सुरू असताना देखील स्तनात दूध नाही, पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव. पुरावा, कोणी केली बाळा किंवा बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संगच, बाळ आणि दूध. श्रीपती म्हणजे भगवान. हे नाही कळलं? एक थोडक्यात सांगतो आणि लगेच माझ्या अभंगाकडे येतो. हे बघा, देव दिसत नाही पण या जगात देव आहे. कशावरून? श्रीमंत पुरावा आहे. याच्यापेक्षा श्रीमंत पुरावा माझ्याकडे नाही. याच्यापेक्षा श्रीमंत पुरावा जर कोणाका असेल तर बघू शकता, पण माझ्याकडे याच्यापेक्षा मोठा पुरावा नाही. सायन्स लय पुढे गेले. कृष्ण महाराज सायन्स फार पुढे गेले. सायन्सने अनेक शास्त्रज्ञ उपलब्ध केलेत आणि त्या हजारो शास्त्रज्ञांनी लाखो शोध लावलेत. तुमच्या कोणाचा पाय जर मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो का नाही मिळत? मिळतो. शोध लावलेत ना सायन्सवाल्यांनी, लई शोध लावलेत महाराज. तुमच्या कोणाचा हात मोडला तर डुप्लिकेट हात मिळतो. कोणाच्या किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या भेटतात. कोणाचा डोळा गेला दुसरा डोळा मिळतो. कोणाचा वाल खराब झाला गॅरंटीचा वाल मिळतो नवीन, आहे का नाही? कोणाचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहतात. असे अनेक शोध सायन्सनी लावलेत, म्हणजे शास्त्रज्ञांनी लावलेत, पण म्हणजे विज्ञानाने लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ
आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झाला, परत कधी होणार नाही. त्याचं नाव देव, म्हणून देवाची उपासना करा. आहे का नाही? आणि ते सावता महाराजांचं असं म्हणणं आहे का या जगात दुसरा तिसरा देव नसून हे सगळं जगच देव आहे. माझ्यासाठी मूर्ती देव नाही, हे सगळे ह्या सगळ्या देव आहेत, हे सगळे पांडुरंग आहेत. ही भावना आयुष्यभर जपली म्हणून जगाचा मालक पंढरपूरून तिथं येतो, तो आजचा दिवस. त्या निमित्ताने आपल्या या सावता चौकामध्ये मालेगावला मोठ्या उत्साहात संपूर्ण हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. तुम्ही सगळे आलात, सगळे आले. थोड्या वेळ आपल्याला कीर्तन करायचं मन लावून आहे का? जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं, सांगता समारोप असे शब्द आले का समजून घ्यायचं काल्याचं कीर्तन. वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासाचा कार्यक्रम असू द्या, अधिक मासाचा उत्सव असू द्या, 1 महिन्याचा 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, 3.5 दिवसाचा कीर्तन उत्सव असू द्या, 2.5 दिवसाचा कीर्तन सोहळा असू द्या, सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने करावी लागते. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं वेगळं जाहीर करावं लागत नाही का? तुमच्या सावता चौकातल्या लोकांना आज संध्याकाळी रिक्षाला बोंगा लावून सांगावं लागतं का मालेगावात? ऐका ऐका, या आवाजाकडे लक्ष द्या. मालेगावच्या लोकांनो, हे भाविकांनो, आमच्या सावता चौकातला सप्ताह सकाळी संपलाय, संध्याकाळी कोणी कीर्तनाला येऊ नका असं काय सांगावं लागतं? अजिबात नाही. काला झाला म्हणजे सप्ताह संपला. काला हा सप्ताहाचा पूर्ण विराम. त्याला पुरावे ज्ञानेश्वरीमध्ये देवळाची या कामा कळसू. आपली गोदावरी गंगा प्रगट झाली. कुठं झाली? ब्रह्मगिरी पर्वतात त्र्यंबकेश्वरला. तिथून ती गायब झाली म्हणजे गुप्त झाली, खाली गंगाद्वारला निघाली, पुन्हा गुप्त झाली, ती खाली कुशावर्तात निघाली, पुन्हा गुप्त झाली. पुढे अंजनेरी गाव आहे बघा, हनुमंतरायाचं जन्मस्थान. त्याच्या समोरच एक गाव आहे. उजव्या साईडला त्र्यंबकेश्वरून नाशिकला येताना किंवा नाशिकहून त्र्यंबकला जाताना डाव्या साईडला अंजनेरी आहे आणि उजव्या साईडला बेझे नावाचं एक गाव आहे. तिथे काही साधू महात्म्यांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. सांगितलं, देवा आम्हालाही त्या गंगेची आंघोळ करण्याची इच्छा आहे, काहीतरी करा. भगवान विष्णू प्रगट झाले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र त्या भूमीमध्ये मारलं, चक्रतीर्थ निर्माण झालं. त्याला चक्रतीर्थ म्हणतात, आहे का नाही? तिथे गोदावरी गंगा प्रगट केली. तिथून ती गंगा रामकुंडात आली. रामकुंडातून ती गंगा पुढे सायखेडा, चांदोरी, नांदूर मध्यमेश्वर धरण, पुढे जायकवाडी धरण, पैठणला नाथसागर. तिथून पुढे ती गंगा सागराला जाऊन मिळाली. आता ती गंगा कुठं गेली प्रश्न उरत नाही. बहिणी म्हणे गोदा मिळाली सागरा. अजून एक प्रमाण, तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा एकदा सागराला मिळाली का गंगा कुठं गेली प्रश्न उरत नाही. तसं काल्याचं कीर्तन झालं, सप्ताह संपला, प्रश्न उरत नाही. किंवा दुसरं एक उदाहरण बघा, देवळाच्या कामा कळसू. समजा मंदिराचं काम चालू आहे, अशी कल्पना करा. खंडोबाच्या मंदिराचं काम चालू आहे, अशी कल्पना करा. नाही चालू पण असं समजा. तुम्ही समजा तोवर मी चहा पिऊन येतो, आहे का नाही? समजा आपल्या गावात मंदिराचं काम चालू आहे मालेगावात, आणि उदाहरणार्थ मूर्ती बसवायची खंडोबाची कुलदेवतेची, चंदनपुरी जवळच. पण काही म्हटले आपले इथं पण आणायचे देवाला, म्हणून मंदिराचं काम सुरू झालं. आता मंदिराचं काम पूर्ण झालं कधी कळतं? 4 भिंती झाल्या, बरोबर झालं मंदिराचं काम. नाही मला वाटतं झालं काय? चला त्याच्यानंतर पुढे घुमटाचं काम झालं. घुमट म्हणजे गाभारा, आहे का नाही? त्याच्यानंतर पुढे मूर्ती बसवली. आता झालं मंदिराचं काम. नाही मला वाटलं झालं काय? आहे का नाही? मग एक ब्रह्मचारी महाराज आणले किंवा संन्यासी महात्मे आणले, त्यांच्या हस्ते कळस बसवला. आता झालं मंदिराचं काम. देवळाची कामा कळसू, आहे का नाही? हा एकदा कळस बसला का मंदिराचं काम किती राहिलं विचारता येत नाही. कळस हा मंदिराचा पूर्ण विराम, आहे का नाही? गंगा सागराला मिळाले हा तिचा पूर्ण विराम. तसं काल्याचं कीर्तन हा सप्ताहाचा पूर्ण विराम. आहे का नाही? बस आज काल्याचं कीर्तन आहे, आणि जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे, आहे का? आणि कृष्ण चरित्राबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात समज गैरसमज आहे दादा. काय काय? भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या म्हणे, आहे का नाही? माझा आरोप आहे भगवान कृष्णाला 16,108 बायका नव्हत्या.
काय म्हणतील याची का झोप होईल नाही काय? खरंच नाही होईल माझी झोप, खरंच झोप होईल माझी. मी 3ला झोपेले, पहाटे 6ला उठलोय आहे का? खरंच झोप झालेली नाही, तरी पण मी शुद्धीवर आहे. आहे का ना? मी आत्ताच पेलो इथं पाणी आहे का नाही, समोरच्या घरात आहे का नाही, ग्लासभर पाणी पेलो, त्याच्यानंतर कॉफी पण पेलो. मी शुद्धीवर आहे. बारकाय नाही. माझा स्वभाव जरा विनोदी आहे. काही म्हशीला आल्या आल्या आमच्या मुळावर का उठला असं काही करू नका हा ना. मला हसून खेळून कीर्तन करायची सवय नाही. तर काही आमच्या पुढं काही महाराज लोकांचे कीर्तन चालू आणि लोक झोपेल दिवसा झोपेल राहत्या. काही तर मरेल मुडदे आणि तसे काही मुडदे आणून बसवलेत असे बसेल राहतात. काही हसतीच नाही. एक जण माझ्या पुढं असं बसेल होतं कीर्तनात. मी काही म्हणलं का माझ्याकडे पाहायचं नाही, वास करायचं. मी काही म्हटलो, मी काही बोललो का असं करायचं. ऍक्शन पाहा बा. माझं लक्ष गेलं, म्हणलं काय हुशार आहे, भारी ऐकू राहिले. सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं मी 2 तास. आणि मी काही म्हणलं का दणका चालू. माझ्या तो अंगात यायचं. मला वाटलं मला ऐकत पाहते बाबा. कीर्तन संपलं, स्वप्नारला म्हणलं कुठले ते म्हणे मी इदलाचे. ते बाबा कुठले होते लय भारी ऐकलं. ते म्हणे आमच्याच गावचा तो बाहेर आहे घ्या. काय हाणून घ्यायची का आता हे का नाही. हसे आता किती हसले खळाखळा. असेच हसत जा, असेच प्रफुल्ल राहा. नाही तर मग काय काहींचे नावं प्रफुल्ल आणि कायम असा असतो काय प्रफुल्ल. माणसाने प्रफुल्ल असावं, हसत राहावं. काही लोक हसत नाही, काही मोकळे असतात. कसे असतात? मोकळे खळा खळा. आणि काही आणि अशी चमक भरली मग आतमध्ये. मग काय करायचं काय? हसत जा, समाधानी राहा. विडा होता भगवान कृष्णाला 16,108 बायका नव्हत्या. मग ज्या होत्या त्या कोण होत्या? भगवंताला एकच बायको आहे. काय नाव? बरोबर, रुक्मिणी माता. मग त्या बाकीच्या कोण आहेत? त्या 16,107 कोण आहेत त्या बाकीच्या? त्याच्या भगवान कृष्णाच्या अगोदरचा अवतार. म्हणजे कोणता अवतार? राम अवतार आहे का नाही. 7वा अवतार म्हणजे राम अवतार. त्या राम अवतारामध्ये असं घडलं, गौतम ऋषींची बायको, तिचं नाव अहिल्या. बरं का, अहिल्या देवी वेगळी आणि अहिल्या वेगळी बरं का. हा, अहिल्या देवी त्या वेगळ्या, होळकर या वेगळ्या. अहिल्या पतिव्रता, या 5 जणी पतिव्रता आहे. कोणत्या? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा. या 5 पतिव्रतामध्ये पहिल्या क्रमांकाला तिचं नाव आहे. तिचं म्हणजे गौतम ऋषींच्या बायकोचं. अहिल्या महान पतिव्रता, दिसायला सुंदर. एकदा देवेंद्र तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करायला गेले. देवेंद्र मुंबईचे नाही, देव इंद्र. पूर्ण वाक्यात ऐकत जा. देवांचे राजे इंद्र तिचं पातिव्रत्य नष्ट करायला गेले. ऐकून ठेवा. आणि त्या पातिव्रत्य नष्ट केल्यामुळे इंद्राने ऐकणे गौतम ऋषींनी शाप दिला. थांब इंद्रा थांब, माझ्या बायकोचं पातिव्रत्य नष्ट करतो काय? तुला शाप आहे माझा. तुला भगंदर नावाचा रोग होईल. चंद्रा इंद्राला मदत करतो काय? तुला काळा डाग लागेल. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा. 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 चुकला चाळा नर चुकला चाळा बाजनाचा. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा. नारळ चुकला बाजनाचा. नारळ चुकला बाजनाचा. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा. इंद्र पडली भगे चंद्र झाला. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. चंद्रा माझ्या बायकोचं पातिव्रत्य नष्ट करायला देवेंद्राला मदत करता. तुम्हाला लाज वाटत नाही? शाप आहे तुम्हाला माझा. तुम्ही सगळ्या जगाला प्रकाश द्याल पण स्वतः अंधारात राहतो. आणि म्हणून तेव्हा बसू म्हणे नामदेवराव. राहू दे काय म्हणते ना. हा राहू दे आम्हाला माहिती. नका लई बडाय मारू आवरा. आम्हाला माहिती दिव्याखाली किती अंधार. त्या दुसरा एक शब्द आहे पण हे कीर्तन आहे. ऐका नाही असं काय ना कळलं काय ना उद्या कळल.
त्याला सुद्धा 5G लागते. हे काय 2G मध्येच. एकाने कीर्तन संपल्यावर 8 दिवसांनी फोन केला मला बरं का. किती दिवसांनी? 8 दिवसानं. कीर्तन संपल्यावर 8 दिवसांनी फोन केला. कृष्णा भाऊ मला म्हणे कृष्णा युट्यूबवरून नंबर घेतला असं मला म्हणतो कृष्णा महाराज म्हणला हा 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 हा. म्हणलं कोण आहे तुम्ही, काय झालं तुम्हाला? ते म्हणे तुम्ही त्या दिवशी केलेला जोक मला आता कळला. मग त्या दिवशी काय तमाखू म्हणत होतं का पाठीमाग? ऐका नाही ऐका. आणि शेवटचा शाप दिलाय मिलिंद महाराज. तो शाप म्हणजे ते बायकोला दिलाय. काय पतिव्रता ना तू? कसली पतिव्रता? तुला नवरा ओळखू येत नाही. शाप आहे तुला माझा, दगड होऊन पडशील. सगळ्यांना शाप दिला आणि मग दोघांना उशाप दिला. एक देवेंद्राला उशाप दिला. जा तुम्हाला राज्य चालवायचंय. तुमचं अजून बरंच बाकी आहे पुण्य. तुम्हाला राज्य चालवायचंय, तुम्हाला देवांची सभा चालवायची. तुम्ही जा पंढरपूरला जा. तिथे चंद्रभागा आहे, तिथे पुंडलिकरायाचं मंदिर आहे. तिथे पाठीमागे लोहदंड नावाचं तीर्थ आहे. त्या लोहदंडात 108 तुम्ही आंघोळी करा. तुमचा भगंदर नावाचा आजार गेलाच समजा. आहे का नाही? ते तीर्थ अजूनही बी महाराज इकडे इकडे मी इकडे आहे का लोहदंड तीर्थ. तिथं जर तुम्ही अजूनही तिथं दगडाची नाव तरलेली, दगडाची नाव. दगड कुठं पाण्यावर तरतात का? पण तुम्ही जा पंढरपूरला, पुंडलिकरायाच्या मंदिराच्या पाठीमागं लोहदंड नावाचं तीर्थ आहे. तिथे एवढी नाव आहे दगडाची, ती तरंगलेली पाण्यावरती. तुम्ही पाहिलं असेल कोणी, आहे का नाही? आणि रामचंद्र प्रभूच्या काळामध्ये वानरांनी हनुमंतरायाच्या शब्दावर विश्वास ठेवला होता म्हणून दगड पाण्यावरती तरले. श्रद्धेने दगड तरले होते आणि तेच दगड रामचंद्र प्रभूने टाकले. दगड होऊन पडशील दगड. कसली पतिव्रता. आणि मग तिला सांगितलं, ती माफी मागू लागली, मला माफ करा, मी चुकले, मी झाली माझ्याकडून चूक, मला क्षमा करा. आता माफी मागितल्यानंतर माफ करायचं असतं बरं का, ध्यानात ठेवा. आणि माफी मागितल्यावर माफ जर नाही केलं तर मग आपला मूर्ख शिरोमणी नाव प्रसिद्ध होत असतं. कोणतं नाव? मूर्ख शिरोमणी. म्हणजे मूर्खांच्या सगळ्यांचा बॉस, त्याचं नाव शिरोमणी, मूर्ख शिरोमणी. तसं ऐका, तसे ऐका नाही. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात राहत असताना एखाद्याने तुम्हाला काही चूक झाली त्यांनी माफी मागितली, त्याला माफ करीत जा. कारण देवाने सांगितलं, जो मज होय अनन्य शरण. ऐका नाही, त्याचे निवारे मी जन्म मरण. तो जर मला शरण आला चुकलेला माणूस तर त्याला मी अभयदान देत असतो आणि त्याला अभयदान द्यायचं असतं. जा. आणि मग मात्र आईलेला सांगितलं, आईल्या ठीक आहे म्हटले. आज राजाच्या कुळात सूर्यवंशात भगवान विष्णू अवतार घेणार आहे, राम अवतार. ते दशरथाच्या पोटी त्यांना वनवास घडेल बरं का, वनवास घडेल. आणि ते वनवासामध्ये असताना, जंगलातून जात असताना त्यांचा चरणस्पर्श तुला होईल आणि त्यातून तुझा उद्धार होईल. ठरल्याप्रमाणे बरोबर 11:30 वाजता राम जन्माला आले. 11:30 वाजले ना, वेळ कमी होती, लगेच आले जन्माला. राम जन्माला आले. लहानचे मोठे लगेच झाले, वेळ कमी असल्यामुळे लगेच ती मोठी पण झाले. आणि मोठे झाले आणि त्यांना वनवास निश्चित झाला, काही मागितलेला वर. आहे का नाही? सौतीच्या पोराला वनवास आणि माझ्या पोराला राज्य, म्हणजे भरताला राज्य म्हणजे गादी, आणि सौतीच्या पोराला म्हणजे आहे का नाही कौशल्याच्या मुलाला काय वनवास. आणि तो वनवास निश्चित झाला. आणि वनवासामध्ये असताना सहज रामचंद्र प्रभूला गुरुदेवाने सांगितलं, म्हणले रामा जी गुरुदेव, जो समोर दगड दिसतोय ना, हा त्याला तू जाऊन पाय लाव. राम प्रभू म्हटले, मी पाय लावणार नाही. का? माझं ठरलेलं आहे, जो माझी भक्ती करतो त्याचा मी उद्धार करतो, आणि जो माझी भक्ती करीत नाही त्याचा मी का उद्धार करू? अच्छा, म्हणजे जो तुझं भजन करतो, भक्ती करतो, नामस्मरण करतो त्याचाच तो उद्धार करतो. अच्छा ठीक आहे. करे रामा, समजा एखाद्या माणसाला जर तुला दान द्यायचं असेल तर तू काय करणार? म्हटले, त्याला माझ्याकडे बोलून घेणार मग दान देणार. हा असं आहे का ते? हा. पण का रे रामा, ज्या माणसाला तुला दान द्यायचंय तो माणूस जर पांगळा असेल, खुळा असेल, लुळा असेल, त्याला एखादा घेऊन हलता येत नसेल तर काय करणार? म्हटले, त्याच्या जवळ जाऊन दान देणार. मग राम प्रभूला गुरुदेवांनी सांगितलं, म्हटले एक काम करा, तो दगड आहे, त्याला बोलता येत नाही, त्याला चालता येत नाही, त्याला काहीच कळत नाही, त्याला जागेवरून हलता येत नाही, तुम्ही तिथं जा, त्याला पाय लावा, बघा काय घडतंय. राम प्रभू गेले, त्या दगडाला पाय लावला आणि काय घडलं? शिळा होती मनुष्य वा. राम प्रभू गेले, त्या दगडाला पाय लावला आणि काय घडलं? शिवत शिला भई नारी सोहाय. तुळशीदास महाराजांनी रामायणात वर्णन केलंय, तसंच तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय? शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली,
लंका दहन केली हनुमंत काशाने. तसाच रामायणामध्ये सांगितलं तुलसीदासाने, शिवत शिला भई नारी स्वाही. म्हणजे काय, एक एक सांगतो इकडे बा. शिवत म्हणजे शिवले, त्या दगडाला शिवले. शिवत शिळा, शिळा म्हणजे दगड. भई नारी स्वाही, शिवत शिला बाई नारी स्वाई. रामप्रमाणे दगडाला पाय लावल्याबरोबर त्या दगडातून बाई प्रकट झाली, तिचं नाव अहिल्या. हे दगडाची बाई झाली. हे पाहिलं त्या काळातल्या तपश्चर्या करणाऱ्या साधूंनी. ऍक्शन पण तुम्हाला करून दाखवतो. ते असे एकमेकांना म्हणले दगडाची बाई झाली. सगळ्या साधूंनी मिटिंग घेतली. कुठं, इडत घेतली, चौकात. सगळे साधू एकत्र आले आणि त्यातला मोरक्या साधू पुढं बसेल. माझ्या तोंडात पा तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. आणि तो मोरक्या साधू उठला, सगळे साधू पुढं बसेल. साधव्या नव्हत्या, फक्त साधूच होते सगळे. आहे का नाही, कोणी झाडांना उलट टांगून घेऊन तपश्चर्या करायचे, आहे का नाही. कोणी एका पायावर उभं राहून तपश्चर्या करीत होते. कोणी फक्त झाडाचा पाला खाऊन तपश्चर्या करीत होते. कोण फक्त हवा पिऊन तपश्चर्या करीत होते. कोण फक्त, आहे का नाही, असं वेगवेगळे उपासना करीत होते. या सगळे साधू एकत्र आले आणि त्या साधूंचा मोरख्या उठला. ते म्हणजे ऐका रे ऐका, लय महत्वाची मिटिंग आहे, शेवटचा फैसला. इतक्या वर्षापासून आपण भक्ती करतोय, देव भेटला का? सारे आरडायचे नाही. भेटला का? नाही. भेटला का? नाही. आणि मग म्हणायचे भेटल याची गॅरंटी? म्हणजे अजिबात नाही. म्हणजे मग चला घेऊ बायका करून. इतक्या वर्ष झाले देव भेटला नाही, चला आता घेऊ बायका करून. अहो, या सगळ्यांनी दगड घेतली. नाना महाराज, बरं, ज्याला जशी बायको तशी दगड घेतली. ज्याला अशी, ऐक नाही, अशी बायको पाहिजे, बिगर तब्येतीवाली आहे ना, त्याने अशा चपट्या घेतल्या. चपट्यामध्ये दगड छोटे. आता तिथं आहे ना, तिथं इकडे बाना, आता रामायणात काय असे दगड बिगड लिहून ठेवेल नाही. तुम्हाला मला सांगायला काही मीठ मिरची लावा लागेल ना. नाही तर मग वांग्याची भाजी करायची आहे आणि नवरा म्हटलं तुम्हाला कर वांग्याची भाजी. तुम्ही घेतलं वांग, बाजारातून आणलं वांग आणि म्हणले खा. आज कुठं शक्य आहे का? ते चिरावं लागेल, त्याला आधी धुवावं लागेल, चिरावं लागेल, फोडणी द्यावं लागेल, मग ती भाजी करावी लागेल, तवा भाजी होईल वांग का लगेच खा वांग, असं तर नाही ना. ठीक आहे नाही. तसं मला तुम्हाला सांगायचं म्हणजे मीठ मिरची लावून सांगावं लागेल थोडं. अहो, ज्याला अशी कमी तब्येतीवाली बायको पाहिजे त्याने अशा चपट्या घेतल्या, चपट्या दगड. अरे का, चपट्या म्हणजे दुसऱ्या नाही, अशा चपट्या घेतले आणि निघाले. ज्याला लई अशी अक्का बाई पाहिजे बरं का, त्यांनी भले गोठाडं घेतलं. ज्याला गोरी पान बायको पाहिजे त्यांनी गारगोठ्या घेतल्या. ज्याला सावळी अक्का पाहिजे, हे का नाही, हा, त्यांनी काय घेतलं, असे ढेकळ. हा, आणि देवाला जाऊन हे काय म्हणणार होते, देवा हे दगड घ्या आणि आम्हाला बायका करून द्या. नीट आहे का, माझ्या तोंडात पहा, ऍक्शन करून दाखवतो. देवा हे दगड घ्या आणि आम्हाला बायका करून द्या, कारण तुमच्या पायाला दगडाची बाई झाली. पण त्यांना काय माहिती ही कोण होती, का बाई झाली, त्यांना काय माहिती आहे का नाही. ते काय असे काही ओरिजिनल असे नव्हते ना ते, आहे का नाही. मग ते संधी साधू असे काही काही आहे का, त्यांनी ते असे घेतले आणि देवाला म्हटले देवा हे दगड घ्या आणि आम्हाला बायका करून द्या, असे म्हणणार होते. पण हे तिडं गेले आणि देवाचं सौंदर्य पाहिलं. ते देवाचं सौंदर्य होतं, ते आपलं होतं का, नाव सुलोचना पाहती मुंबई पुन्हा, असं होतं का ते, असं सौंदर्य होतं का ते. महाराज यांनी ते दगड घेतले आणि देवा पुढे गेले आणि देवाचं सौंदर्य पाहिलं. महाराज कसं होतं ते, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची. राजस सुकुमार मदनाचा पुतळा,
तुम्हाला सांगू का इकडे बा थोडंसं वाक्य विषयांतर कर काल्याचं कीर्तन बिर्तन तुम्ही दरवर्षी ऐकतात थोडंसं हे वेगळं ऐकून पहा मी बरोबर चालू नदीच्या कडाकडानं म्हणजे कृष्ण चरित्र सांगतोय आणि अवंतरही सांगतोय ऐका नदीच्या कडाकडाने आपण प्रदक्षिणा करू आपण परिक्रमा ऐका भगवान सगळं जग जिच्या प्रेमात पडलंय कोणाच्या प्रेमात आहे सगळं जग लक्ष्मीच्या ऐक नामदेव सगळं जग दादा कोणाच्या प्रेमात आहे लक्ष्मीच्या आणि ती लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती हे माहिती का तुम्हाला मी चिडत होतो मला माहिती हा पुरावा आहे ना त्याला एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भागवतामध्ये त्याचा पुरावा आहे वाचवा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदन पोटा आला बापुडे यरकुणीकडे राव रंक सगळं जग जिच्या प्रेमात आहे लक्ष्मीच्या ती लक्ष्मी देवाच्या प्रेमात आहे तुम्हाला गंमत सांगतो अर्ध्या मिनिटाची भगवान विष्णू निवांत बसले होते मी चिडत होतो आणि तेवढ्यात लक्ष्मी आली माझ्या तोंडात पावर तेवढ्यात लक्ष्मी आली आणि लक्ष्मी देवाला म्हणली बरं देव त्यांच्या गणगणित असतील सृष्टीचा काहीतरी विचार चालू असेल नवीन काय निर्माण करायचं काही नाही तसं त्यांचं चाललं आणि तेवढ्यात लक्ष्मी आली देवाला काय म्हटली देवा मला तुमची बायको म्हणून स्वीकारा देव म्हटले क्या बोलती तू आता क्या बोलो मी अगं मला 16,100 मला 16,108 बायका आहे त्या कुठून येऊ सोडू तू चालली परत माझ्या सगळं लग्न करायला या जन्मा शक्य नाही लक्ष्मी म्हटली मी लग्न करील तर तुमच्याशीच करील हे तेव्हापासून हे वाक्य आणि हे प्रेमात पडापडी ती तेव्हापासून लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती आणि लक्ष्मी सुद्धा बोलले मी लग्न करील तर तुमच्याशीच करील असा राग आला देवाला इकडे पहा ना असा राग आला देवाने पाठ फिरवली लक्ष्मी पुन्हा पुढून आली मला तुमची बायको म्हणून स्वीकारा देवाने परत पाठ फिरवली लक्ष्मी पुन्हा समोरून आली मला तुमची बायको म्हणून स्वीकारा 10-15 वेळेस झालं असं देवाला असा राग आला देव म्हणले लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी मी तुला या जन्मात माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही आणि तुला जर लईच माझ्यासोबत राहायची इच्छा असेल तर तुला फक्त माझ्या पायाची सेवा करावी लागेल पायाला लक्ष्मीची हाती ती लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती आता सगळ्यात जग आता बारकं नाही का आपल्या विषयाकडे या मागाच्या अभंगाकडे जी लक्ष्मी म्हणजे सगळं जग जिच्या प्रेमात पडले ती लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली आहे मग आपण जर तिच्या मागं लागण्यापेक्षा ती ज्याच्या प्रेमात पडली त्याच्यात प्रेमात जर आपण पडलं तर दोघंही भेटणार नाही का आपल्याला बरोबर आहे की नाही तुमच्या माहिती करता बोलतो महाराज एखादी बाई जर सुंदर असेल तर त्या बाईची स्तुती जर तुम्ही जर केली ना काय तुम्ही सुंदर दिसता हो तिला आनंद नाही होत महाराज तिला उलट टेन्शन येतं राग येतं तिला असं वाटतं ही असं का बोलतायत तिला राग येतो पण ती जर प्रसन्न व्हावी अशी जर इच्छा असेल ना तर तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का तिच्या पोराचं कौतुक केलं पाहिजे काय तुमचं पोरग आहे ताई किती भारी दिसतो बघ किती भारी मग बघा तो टी शर्ट किती भारी कुठून आणला ताई तुम्ही तो टी शर्ट भारी हो आम्हाला भेटलाच नाही तो तिला लय बरं वाटतो माझ्या पोराचा टी शर्ट महाराजांना आवडला तिला लय ती म्हणते चला चहा घेऊ या चहा घेऊ चहा आहे का नाही तिला प्रसन्न वाटतं तसं मग आता बारकाईनं ऐका अर्धवट ऐकू नका नाही तर ऐका अर्धवट द्या मला गुतून समजा त्या सुंदर बाईचं कौतुक करण्यापेक्षा तिच्या पोराचं जर आपण कौतुक केलं तर त्या बाईला आनंद वाटतो तसं आपण ती लक्ष्मी ज्याच्या प्रेमात पडली त्याचं जर भजन केलं तर दोघंही आपल्याला मिळणार नाही का आहे का नाही आणि अजून एक त्यातलाच मुद्दा आहे कोणचा देवाचं भजन करण्यापेक्षा देवाचं भजन तर कराच पण देवाचं कौतुक करण्यापेक्षा देव ज्याच्या प्रेमात पडलाय त्याचं कौतुक करा देव सगळं जग भगवान पांडुरंगाच्या प्रेमात आहे आणि तो भगवान पांडुरंग सावता महाराजांच्या प्रेमात आहे त्यांची उपासना केली तर देव आपल्याला मिळणार नाही का विडल लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती आता ऐका ना आता परत आपल्या मुद्द्याकडे या मग ती आले नाही हे सगळे दगड घेऊन इथं होतो आपण बरोबर ना हे दगड घेऊन आले आणि देवाचं तोंड यांनी पाहिलं माझ्याकडे पाहतो खरी माझ्या तोंड ॲक्शन करून दाखवत तुम्हाला ते असे दगड घेऊन आले देवाकडं आणि हे काय म्हणणार होते नीट आहे का आणि नीट पहा माझ्या तोंडाकडं मला खरं सांगतो देवाला स्मरून मला खरंच ॲक्टर व्हायचं होतं
पण तेव्हा मला मार्गदर्शन नाही भेटलं. आता मस्त तिकडचे मित्र झाले खूप, पण आता ते काय उपयोगाचे. आता इकडं करिअर झालंय, तिकडं जायला जावं तर हे जाईन ते जा बता बोंबलत मग आहे का नाही. त्याच्यामुळे मी तिकडची आऊस कीर्तनात करीत असतो. त्याच्यामुळं माझ्या तोंडाक पहा तुम्हाला ॲक्शन करून दाखवतो. तुम्हाला ॲक्शन करून दाखवतो. हे दगडं घेऊन आले आणि देवाला काय म्हणणार होते, देवा हे दगडं घ्या आणि आम्हाला बायका करून द्या. पण हे दगडं घेऊन आले आणि जेव्हा देवाच्या सौंदर्याकडे यांनी पाहिलं, रवी शशी कळा लोपलिया. रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र, चंद्राच्या 16 कळा आणि सूर्याचं पूर्ण तेज एकत्र करून जे तेज होतं ते देवाच्या चेहऱ्यावर यांनी पाहिलं आणि हे देवाच्या प्रेमात पडले. आणि देवाला काय म्हणणार होते, देवा हे दगड घ्या ना आम्हाला बायका करून द्या. पण हे विसरले, हे वेगळंच म्हणले. हे काय म्हणले, देवा हे दगड घ्या आणि आम्हाला बायका करून घ्या. देवा हे दगड घ्या ना आम्हाला बायका करून घ्या. अहो असं म्हटल्याबरोबर देवाने लगेच ना शब्द कॅच केला. कोणी, या बाबानी. आहे का नाही, आहे का नाही. हा देवाने शब्द कॅच केला. कारण रामचंद्र प्रभू म्हणजे कोण, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी आणि मर्यादा पुरुषोत्तम ते प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राने लगेच शब्द कॅच केला. हे साधू मुनींनो, मी या जन्मात एक बाणी आहे, एक पत्नी आहे, एक वचनी आहे, मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्याच्यामुळे तुमची इच्छा मी या जन्मात पूर्ण करू शकत नाही. मी खास तुमच्यासाठी एक अवतार घेईल. म्हणून ती पुढला जन्म कृष्ण अवतार, 8वा अवतार. आणि या सगळ्या मागल्या जन्मातल्या भोग पत्न्या झाल्या. भगवंताची एकच बायको, तिचं नाव रुक्मिणी माता. सगळ्यांना कथा पाठ आहे, 11:15 वाजतायत. भगवान कृष्णाचा जन्म मालेगावला झाला, आपलं मथुरेत झाला. मथुरेत झाला, मथुरेत झाला जन्म. कोणाच्या पोटी झाला, उग्रसेन आहे का नाही, उग्रसेनाचा भाऊ देवक. त्या देवक राजाची मुलगी, काय तिचं नाव, देवकी. देवक राजा, देवक नामाचा राजा, त्याची मुलगी देवकी. त्या देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न झालं. वसुदेव देवकीचं लग्न झालं आणि मोठ्या थाटामाटात वरात निघाली. कंस रथ चालवायलाय, रथ हाकायला कोण आहे, कंस आहे, तिचा चुलत भाऊ. तिला सक्का भाऊ नाही देवकी मातेला. नीट ऐका, बारकाय ना, लय गोड आहे. तुम्ही दरवर्षी ऐकता, पण हे कृष्णचरित्र असं आहे, जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं पापाचा डोंगर मिसळून जातो, वितळून जातो आणि पुण्याचं पदरात पडत असतं. म्हणून बारकाय ना ऐका. ऐका, वसुदेव देवकीचं लग्न झालं. सक्का चुलत भाऊ कंस, त्याला असं, त्याचा असा समज होता, ही माझी चुलत बहीण नाही, ही माझी सख्खीच बहीण आहे. म्हणून त्यांनी काय केलं, रथ चालवायला बसला, वरात काढली. तेवढ्यात ती रथ वरात चालवा असताना मिलिंद महाराज, तेवढ्यात वरून आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी. रथ आनंदात चालला होता. वसुदेव देवकीची वरात कंसाने आनंदात काढली. तेवढ्यात आकाशवाणी झाली, थांब कंसा थांब. ज्या तुझ्या बहिणीची वरात तू आनंदात काढली ना, अरे ऐक मी काय म्हणतोय. आकाशाची वाणी सांगत अशी कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. काय, अरे जिची वरात तू काढली ना, तिचा 8वा पोरगा तुला मारणार आहे. 8वा हिचा पुत्र मारील तुझशी, वधी बाळकाशी ठेवू नको. हिचा 8वा पोरगा तुला मारणार आहे. असा राग आला, आरक्त नेत्र झाले. म्हणजे काय, रक्त डोळ्यात उतरलं, तळपायाच्या मस्तकात गेली. काय, माझ्या ह्या बहिणीचा 8वा पोरगा मला मारणार, तो माझा काळ आहे आणि मी जग सोडणार आहे, याच्यामुळं राग आला. मग त्याने असा विचार केला, माझ्या बहिणीच्या पोटी जर 8वा पोरगा जन्माला येणार आहे आणि तो जर मला मारणार आहे, तर एक काम करतो ना, मुळासहित झाडच तोडून टाकतो ना. झाडाला फळं कश काय येतील, म्हणजे माझ्या बहिणीलाच मारून टाकतो ना. तिला मारल्यामुळे तिला पोर कश काय होतील. आणि म्हणून घेऊन या खडग, आहे का नाही, म्हणून घेऊन या खडग. खडग शब्दाचा अर्थ होतो हत्यार. हत्यार घेतलं आणि बहिणीला मारायला मारणार, तेवढ्यात हात धरला. हात तो धरिला वसुदेवे, थांब कंसा, ती तुझी बहीण जरी असली तरी पण ती आता माझी बायको आहे. अरे का स्त्री हत्या करतो, का बाल हत्या करतो, अरे का स्त्री हत्येचं पातक डोक्यावर घेतो, असं करू नको. तुझी बहीण जरी आहे पण ती आता तू मला दिली आहे. एक काम कर भाऊ, तू जे काय करशील ते आम्ही करायला तयार आहे, फक्त हिला मारू नको. तू जे म्हणशील ते करू. हिला होणारे जेवढे बाळं असतील ते सगळे बाळं आम्ही तुला आणून देतो, पण हिला मारू नको. आणि मग काय महाराज, कडक बंदिवासात ठेवलं, कारागृहात ठेवलं, साखळदंड पायाला बांधले, हाताला बांधले, पायाला बांधले. बरेच कालावधीमध्ये गेला. देवकीला बाळ झालं. बाळ झालं देवकीला. कोणीतरी सेवेकरी गेला आणि कंसाला जाऊन सांगितलं, कंसा तुमच्या बहिणीला बाळ झालंय. पळतच आला. ते बाळ
देवकी मातेला बाळ झालं होतं, स्तनपान करीत होती, लालम पालन असं करत होते. तेवढ्यात तो गेला पळत. एक कोणीतरी चाकर म्हणजे नोकर सेवेकरी आहे का नाही, सांगितलं कंसा तुमच्या बहिणीला बाळ झालंय. तो पळतच आला, राग आला त्याला, बाळ झालं कदाचित हाताने मला मारणारा म्हणून पळत गेला. मांडीवरचं बाल असं पाय धरले, खसकन ओढले, बाहेर घेऊन गेला आणि दगडावरती गरगर फिरून आपटणार. तेवढ्यात दया आली. अरे किती भारी दिसतंय, अरे गुलाबाची कळी उमलली असं दिसतंय, गोरगुमटे भारी आहे, देखणे सुंदर आहे, अरे किती भारी दिसतंय. बिचाराने काय केलंय, माझं 8वा पोरगा मारणार आहे. अरे हा पहिला आहे, काय केलं बिचाराने, जाऊ दे नको, याला नको मारायला. म्हणून दया उत्पन्न झाली, पाजर फुटला आणि पळत आला आणि देवकीला ते बाळ दिलं. तिला इतका आनंद झाला, स्तनपान करू लागली, त्याला कुरवाळू लागली, ऐका नाही लालून पालन करू लागली. 6 त्याच्यानंतर तेवढ्यात कळीची बाबा आले. प्रत्येक गावात आहे महाराज एक जण. इथं नाही कोणी मालेगावला, तिकडे आमच्या नाशिकला लई कळीचे नारद महाराज. चांगली गोष्ट व्हायला लागली का बरोबर कोलती टाकणार आणि मजा पाहणार. काय कर राहिले, कोलती तोच टाकणार आणि असा मजा पाहतच, काय मी नाही त्यातला आहे का नाही, असा करणार. कळीचा नारदाला म्हटले एक कंसा डोक्यावर आपटला काय, म्हटले काय झालं, अरे 8वा पोरगा तुला मारणार आहे, पण तुला काय माहिती 8वा पोरगा कोणता आहे. अरे पहिल्यापासून 8 मोजले तर शेवटचा 8वा, आणि शेवटून जर 8वा मोजला तर हाच पहिला 8वा आहे. राग आला ना महाराज. ते गेला पळत, ते बाळ घेतलं, मारलं. 6 बाळ देवकीचे मारले. 6 मारीत दुराचारी, 6 बाळ मारली देवकीची. आणि मग मात्र पृथ्वी माता रडत रडत ब्रह्म्यापाशी गेली. पापी जे पूर्वी काय, पापी जे आभक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे, दिदलाशे त्रास ऋषी मुनी सर्व, न पूजिती देवा कोणी एक, राही आले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. है का नाही, बुडविला अधर्म, अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रीवाय तोय सांगत असे. हा अभंग आहे बरं का, कृष्ण जन्मातला पहिला अभंग. पाप वाढायला लागलं, आया बहिणींची आबरू रस्त्यावर यायला लागली. त्याच्यानंतर म्हणजे त्यांची विटंबना व्हायला लागली, गायीची कत्तल व्हायला लागली. त्याच्यानंतर वडील पोराला मानत नाही, पोरगा बापाला मानत नाही. बाप जर घरामध्ये आला ना दादा, तर पोरगा लगेच बाहेर निघून जातो. तुम्ही नाही म्हणा बरं, म्हणा नाही म्हणा, सगळ्या म्हणा नाही म्हणा. बाप जर घरात आला तर पोरगा लगेच बाहेर जातो, खरं की खोटं आहे. आणि पोरगा जर घरात आला तर बाप लगेच उठतो, बाजून निघून जातो, खरं का खोटं आहे. या असला अत्याचार व्हायला लागला, कोणीच कोणाला मानायला तयार नाही. भाऊ बहिणीचं नातं संपत आलं आणि मात्र पृथ्वी माता रडायला लागली आणि ब्रह्म्याकडे गेली, देवा तू आता काहीतरी कर, अवतार घे. आणि मग शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. तेव्हा शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागे अवतार मी न घ्यायची. शेष म्हणले बाबा मी तुझ्या संग नाही येणार, मी तिकडं वडापाव खायला जाईल, पण तुझ्या संग नाही येणार. म्हणले का बरं, अरे मागल्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो. देवा देवा रे देवा, अरे मागल्या जन्मात तू राम झाला, तुझा मी मागल्या जन्मात लहान भाऊ झालो. अरे 14 वर्ष वनवास तुला निश्चित झाला आणि तुझ्या बरोबर मला सुद्धा अन्याय घडला. अरे देवा ठीक आहे, कोणाचं बाळ नाही तर मला देऊन टाका. ऐका इकडे बाप, अरे तुला 14 वर्ष वनवास निश्चित झाला, ऐका नाही तुझ्या बरोबर मी तुझी सेवा करायला आलो. अरे कंदमुळं तुला मी आणून द्यायचो आणि दोघं नवरा बायको गबागबा खायचे आणि मला शब्दाने सुद्धा विचारलं नाही तुम्ही. लक्ष्मणा जेवला का, झोपला का, उठला का, काय काहीच नाही, सगळी सेवा माझ्याकडून करून घेतली. अरे पायात मी चप्पल नाही घातले, तुमच्या संध्याकाळी पाय दाबून द्यायचो. अरे तुझी बायको म्हणजे माझी वहिनी, मी तिला आई समजून तिची सुद्धा मी सेवा केली, तुम्ही शब्दाने मला विचारलं नाही. मला लई त्रास झाला. शेषमणे मज श्रम झाले फार, या लागी अवतार मी न घ्यायची, मला नाही घ्यायचा अवतार. देव म्हटले भाऊ तू जर नाही आला तर मला अवतार घेणं अशक्य आहे. आहे का नाही दादासाहेब, तुम्ही आमच्या कुणी या, तुमच्याशिवाय आम्हाला करमत नाही. दादासाहेब तुम्ही आमच्या कुणी या, काही न कळलं काही ना उद्या कळलं. हा असं तुम्ही आहे का नाही, तसं झालं म्हटले. बघा तुम्ही जर आले तर आमचं कल्याण आहे, नाही आले तर आम्हाला आधार आमचा निघून जाईल. त्याच्यामुळे दादासाहेब त्यांच्याकडे थांबले आणि मग उदो झाला शिक्षण मंत्री पद भेटलं का, आता कळलं आहे का नाही. तसं लक्ष्मणांना सांगितलं देवा मला नाही यायचं. मग भगवान म्हटले एक काम कर, मागल्या जन्मात तू माझा लहान भाऊ झाला, या जन्मात तू माझा मोठा भाऊ हो. आता तू वडील होय, आता तू वडील होई गा सर्वज्ञ. मागल्या जन्मात तू माझा लहान भाऊ झाला, आता मोठा हो. आता तू वडील होई गा सर्वज्ञ. पाळील मी आज्ञा तुझी वारे देवा,
ठीक आहे आता ठीक आहे. आणि मग तेच शेष कोण झाले? बलराम. आहे का नाही? शेष बळीभद्र. आणि मग अवतार घेण्याची वेळ निश्चित झाली. श्रावण महिना, दसरा ते मारीला तोची होता मास. म्हणजे आता परवापासून सुरू होणार आहे श्रावण महिना. त्याच्यानंतर रात्री 12 वाजता निश्चित केलं. रात्री 12ला का निश्चित केलं अवतार घ्यायची वेळ? मागल्या जन्मात राम अवतार झाला की नाही, त्या राम अवतारामध्ये सगळ्या तिथे नाराज झाल्या होत्या. भगवंताने 9वी तिथी निवडली, बाकीची 8वी नाराज झाली. 8वी म्हटली देवा 9वीच्या अगोदर मी असते आणि तुम्ही का तिच्याकडे गेले?